फेसबुक कंपनीचे फाउंडर मार्क झकरबर्ग असो किंवा ॲपल कंपनीचे फाउंडर स्टीव्ह जॉब्स, हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर रिचर्ड एडवर्ड आणि त्याचसोबत हॉलिवूडची फेमस ॲक्ट्रेस जुलिया रॉबर्ट हे सगळेजण कैचीधाम आश्रमासोबत खूप प्रभावित आहेत मित्रांनो, आणि नीब करोली बाबाचे खूप मोठे भक्त आहेत। पण असं काय असेल की हे सगळे परदेशात राहणारे श्रीमंत लोक नीब करोली बाबाचे इतके मोठे भक्त आहेत? मित्रांनो, नीब करोली बाबा यांचा जन्म 19व्या शतकात झाला आणि यांचं संपूर्ण आयुष्य फक्त चमत्काराने भरलं आहे। यांच्या आयुष्यातील एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो। एकदा नीब करोली बाबा ट्रेनमधून प्रवास करत होते। त्यावेळेस इंग्रजांचे शासन होते। ट्रेनमधून प्रवास करत असताना काही उच्चिष्ट अधिकाऱ्यांनी यांना ट्रेनच्या बाहेर हकलले। त्यावेळेस तिथेच जवळ एक लिंबाचे झाड होते। तिथे जाऊन नीब करोली बाबांनी आपला चिमटा जमिनीमध्ये गाडला आणि ध्यान अवस्थेत बसले। अचानक एक चमत्कार झाला, ती ट्रेन चालायची बंद झाली। तेव्हा लोकांना कळालं की ही ट्रेन चालायची जी बंद झाली आहे ती नक्कीच आपण त्या बाबांचा केलेला अपमान असावा। म्हणून सगळे लोक नीब करोली बाबाजवळ गेले आणि त्यांची माफी मागितली। त्यानंतर खूप विनंती केल्यानंतर नीब करोली बाबा जेव्हा ट्रेनमध्ये परत बसले तेव्हा ती ट्रेन पुन्हा चालू झाली आणि जिथे ती ट्रेन थांबली होती तिथे नीब करोली बाबा स्टेशन बांधलं गेलं आहे आजच्या स्थितीला, आणि तिथे आजही ट्रेन थांबते। नीब करोली बाबांनी त्यांच्या आयुष्यात असे खूप सारे चमत्कार केलेत, जसे की गंगाजलमधून दूध काढणे, त्याचसोबत 100 किलोमीटरचा प्रवास एका रात्रीत पूर्ण करणे। असं म्हणतात कैचीधामला जो भक्त जाऊन येतो त्याच्या आयुष्यात खरंच खूप प्रभाव पडतो। त्यामुळेच परदेशातले मोठे मोठे लोक कैचीधामला येऊन जातात। त्याचसोबत भारतातले देखील क्रिकेटर, ॲक्ट्रेस, ॲक्टर नीब करोली बाबाचे खूप मोठे भक्त आहेत। असं देखील म्हणतात की विराट कोहलीच्या वॉलपेपरवर नीब करोली बाबाचा फोटो पाहिला गेला आहे। मित्रांनो, तुम्हाला या फॅक्टबद्दल माहीत होतं की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुमच्यापैकी जर कोणी नीब करोली बाबाच्या आश्रमस्थानी म्हणजेच कैचीधामला गेलं असेल तर तुमचा प्रवास कसा होता, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आम्हाला नक्की शेअर करा।